हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले तर दुपारचा 1:30 वाजला आहे. सकाळपासून आज काही शूट केलं नाही. एवढी थंडी होती, विचारूच नका. हे आपल्याला सबस्क्रायबर नाही, खालच्या आपल्या आजीनं दिलेलं हे गिफ्ट स्वेटर घातलं. एवढं सुंदर आहे ना, सकाळपासून मी अंगातनं काढलंच नाही आहे. एवढी थंडी, भयानक थंडी पडलेली आहे. आणि खूप छान आहे बरं का मैत्रिणींनो. मस्त असं स्वेटर आहे. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. तर आज सकाळचं शूट काही केलंच नाही आहे, कारण सगळ्यांना सुट्ट्या होत्या, सगळे घरीच होते. काही स्वयंपाक वगैरे काहीच नव्हता. आणि आज आजीची मुलगी गेली, त्याच्यामुळं माझा सगळा टाईम त्यांच्याकडे गेला आहे. आता एक 11 वाजता 11:30 वाजता आले वरी. तर आता स्वयंपाक तेव्हा कुकर लावलं, भात लावून घेतला. शेअर करते तुमच्यासोबत ते पण. तर हे पालकाचं वरण केलं आहे, असं मस्त फोडणी दिलं आहे. ह्याची रेसिपी काही मी शेअर केलं नाही तुमच्यासोबत. पालक टाकून अगोदर आपलं शिजवून घेतलं. टोमॅटो टाकलं नाही, कारण पालकासोबत टोमॅटो खाल्लं ना तर किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो आहे. कारण मला झालेलं आहे एक 6-8-9 वर्षाखाली मला किडनी स्टोन झाला होता. कारण मी पालकात नेहमी पालकाचं वरण करताना टोमॅटो टाकत होते. अजिबात टाकू नका मैत्रिणींनो, इतकं बेकार आहे ना. इतकी परेशानी होती की विचारूच नका. अजिबात टाकू नका, म्हणजे नकाच मला. कारण मला 1 वर्षभर मी एवढं सहन केलं आहे ना, त्याच्यामुळे आता फक्त पालक टाकून मी वरण शिजून फोडणी देत असते. तिकडं भात लावून घेतला आहे. आता पोळ्या टाकायच्यात. लेकरं आज घरी इथं म्हणलं, लेकरं घरी येताच गरम गरम चपात्या टाकाव्यात. असं तर सकाळी सकाळी जाते. तर रविवार शनिवारचं फक्त त्यांना भेटते मैत्रिणींना गरम खायला. तर म्हणलं चला, ते काय सहाय मलाही काढून ठेवली आहे आणि मला तूपही करायचं आहे आता. तर बघते आता अगोदर काय करते, पोळ्या टाकून जेवण करून घेतो आणि नंतर मग तूप करणार आहे मी. तर चला, कसं आजीने वडे दिले, तर त्यांची मुलगी चालली म्हणून उडदाचे वडे केले होते. काही सोडून खात नाहीत. जीवाला जीव देणारी माणसं आहेत मैत्रिणींनो. काही म्हणजे काहीच सोडून खात नाहीत, माहिती आहे का. आत्तापर्यंत जेवढं बी आणलं, आता मी काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर करू शकत नाही. खाण्यातलं खाणं आणि जे बी काही घरात करतील, बाहेरून आणतील, ते सगळं असं शेअर करून खाते. तर दिल्याशिवाय खात नाहीत मैत्रिणींनो. तर वडे केले ते, आज सकाळी वडे दिलेत उडदाचे. इथे तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. लेकरांनी असे अर्धे खाऊन ठेवले. तर सगळ्यांना दिले होते, खाल्लेत. काही एवढे राहिले तर 2, आता भरपूर खाऊन राहिले. तर चला, तूप करायचे आता. अगोदर पोळ्या करते गरम गरम लेकरांना जेवण करून, आणि नंतर 4 वाजता तूप करणार आहे आता मी. तर चला मैत्रिणींनो, कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ? कमेंट करत जा, लाईक करत जा, आणि आवडले तरच करत जा, नाही आवडले तर काही नाही तसं. पण चला, तर चला मी पोळ्या करायले. आता किचन छोटा असल्यामुळं पोळ्या दिसणार तुम्हाला, सगळे टाकलेले दिसतील. तरी पण खूप ॲडजस्टमेंट करून आता इथं मी पोळ्या करायले. नाहीतर मी तिकडं पोळ्या करून इकडं भाजावं लागतं, जसं की तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. पण आता तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्यात मला, माझ्या मैत्रिणींसोबत, त्याच्यामुळे म्हणलं आता इथंच करून घ्याव्या पोळ्या. तर मैत्रिणींनो, झाला का सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे? ज्या माझ्या ताईंचे मुलं सकाळी सकाळी जात असतील, त्याबरोबर त्यांचा स्वयंपाक सकाळीच असते, आणि माझाही स्वयंपाक सकाळीच असते. फक्त सुट्टीच्या दिवशी ह्या टाईमला असते मैत्रिणींनो स्वयंपाक. तेही म्हणलं मुलांना गरम गरम खाता येते, त्याच्यामुळं. पोळ्या, मला भाकरी, रात्रीची आरती भाकरी आहे, ती भाकरी काही, थोडा भात काही, आणि एखादी अर्धी चपाती बस होतंय. एवढं जेवण आहे. तर चला, आता सगळ्या पोळ्या मी व्यवस्थित टाकून घेते. तर चला मैत्रिणींनो, अशा पोळ्या झाल्या करून आपल्या. हे पहा, 4-5 झाल्या आता, बस होत्या. आता 1.5 खाल्ल्या तरी बास होऊन जात आता. आणि हे जे आहे ते तुम्हाला, जसं रात्री मी म्हणलं होतं ना की आपल्या कुंचमच्या तांदळाची खिचडी बनवली होती, ती एवढी उरली मैत्रिणीनं. ह्याला वेस्ट नाही करायचं, एक कणही वेस्ट जाऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळे मी ह्याला आता तव्यावर टाकून गरम करून खाणार आहे. तर गरम तवा आहे आता. सॉरी, सांडली खाली माझ्या हातानं, आता फोन असल्यामुळं. पण असा ह्याचा कणही वेस्ट नाही करायचा मैत्रिणींनो. तर ह्याच्यातच मी डबल काढून घेणार आहे. ह्याला अशीच ठेवली की ही गरम होती आहे. तर असं कोण कोण करतं आहे मैत्रिणींनो? आता हे कुंचमचे तांदूळ आहेत असं काही नाही आहे.
असं बी रात्रीचं जर उरलं तर वेस्ट करत जाऊ नका तुम्ही बी, पण करतच नसताल माझ्या मैत्रिणी, मला माहिती आहे. तरी पण एक सांगते की आपण जे बी काही करतो ते आपल्या ह्या मिळवण्यासाठीच करतो ना, अन्नासाठी. तर सगळं काही चाललं आहे तर वेस्ट का करायचं? एरवी बी नाही करायचं आणि असं पण नाही करायचं. हे तर माझ्या देवाचं होतं. तशी आता गरम होती आहे, तोपर्यंत लेकरांना आवाज देते जेवायला. तर चला, पौर्णिमा असल्यामुळं मी असं दूध घेतलं. हे साईचा डबा आहे. हे आपला आता गरम मी भात लावला आहे. तर मी असं खीर म्हणजे खीर म्हणून असं हे भात, दूध भात आणि भरपूर असं संध्याकाळी मिस्टर आले की सगळ्यांनी नैवेद्य सगळ्यांनी मिळून खायचं असते. त्याच्यामुळे असे ह्याच्यामध्ये मी साय घालणार आहे. तर हे पाहू शकता, ह्याच्यात साखर घालायची आता. तर ही साखर, तर ही खिरीसारखा आपला दैवाला मला नैवेद्य दाखवायचा आहे. चला, 3:30पर्यंत आहे पौर्णिमा. आता 2 वाजले तर मी हे नैवेद्य दाखवून घेते आपल्या देवाला. चला, देवापाशी अजून पण देवा चालू आहे. आता किती वाजले? 2 वाजायले. चला मैत्रिणींनो, धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामी, धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामी. तर तुम्ही काय केलं मैत्रिणींना नैवेद्याला ते पण सांगा. तर चला, आपली मलाई सकाळीच काढून ठेवली ती फ्रीजमधून आणि तूप करून घ्यायचं आहे. आता मला ट्रायपॉड ठेवला होता इथं फोन लावण्यासाठी, पण हातातच धरला. मिक्सर लावून घेतलं आहे. आता फिरवून घेते. 2-3 वेळेसला फिरवावं लागेल, कारण भरलं आहे भरपूर. आणि असंच एकदाच भरू देत असते मैत्रिणींना. म्हणजे कसं आहे की भरपूर असं निघतं आहे तरी तूप, म्हणजे दुसरं होऊस तर पहिलं जातं आहे. ते इतकुलं करीत बसलं काय, एकतर केल्यावरही वाटत नाही आणि काहीच नाही. भांडे राहिलेत घासायचे अजून. तर हे बघा आपलं झालंय. तू कसं मस्त निघालंय बघा, तुम्हाला दाखवते लोणी. हे पहा, असे कोळा छान, थंडीमुळे बी छान निघायलंय. आणि दूध पण छान देते ते काका, मलाही पण छान जमली होती. ते पहा. चला, सगळं धुवून आता व्यवस्थित धुवून घेते अजून एकदा आणि कढायला ठेवते. तर बघा मैत्रिणींनो, तूप ठेवले आपलं कढायला. मस्त कढाईले. काय हो, कोणती साबण? हां, काढली सकाळी. हां, काढली. तिथंच होती, मध्ये बाथरूम मध्येच होती. तर हे दूध आणले, आलेत आता. दूध ठेवते तापायला. तर हे झालं आपलं तूप तयार. तर त्याच्यामध्ये मैत्रिणींनो, तूप शेवटपर्यंत छान राहतंय. अशा 2 लवंगा घालायच्या. गॅस चालू आहे. आता हे तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. तर हे गॅस बंद केल्याच्यानंतर हे मैत्रिणींनो एवढं पाणी असं घालायचं याच्यात तुपात, कारण तूप शेवटपर्यंत असं रवाळ राहतंय. तुम्ही करून बघा एकदा. खूप मस्त, शेवट चिकट होत नाही आणि रवेदार शेवट लास्टपर्यंत खूप छान राहते बघा मैत्रिणींना. तर बघा, एवढं झालं आहे आपलं असं तूप. हे पाहू शकतात, अर्धा किलोच्या वर आहे. हे ताकदनं जास्त कशामुळे आले तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. ह्यावेळेस बघा किती आलं या. गेल्या वेळेस काही झालं नव्हतं. हे काय झालं, सकाळी मलाई काढून ठेवली बाहेर आणि तूप केलं 4 वाजता. त्याच्यामुळे हे सगळा घोळ झाला आहे. जर लगे काढून केलं तर एवढं ताकद निघत नाही आणि तूप पण जास्त निघतं आहे. निघालं आहे तसं तर अर्धा किलोच्या जवळ वर आहे, जवळ नाही. हाय हॅलो मैत्रिणींनो, चला आम्ही चालले मॉलमध्ये. आमच्या मिस्टर तर बघू सुद्धा खाली बी गेले. आऊ उतर द्या मला, गेलात बी खाली. थांबा, ए चाल रे. तर सामान आणायला मॉलमध्ये चाललो दोघं बी म्हणजे जय बी. पण तुम्हाला तसं माहिती आहे की लेकरं कॅमेऱ्यात येत नाही. तर ए माझं बुटा प्लीज, बुटा आणायले. चला मैत्रिणी, तिथं शेअर करते तुम्हाला. आमच्या गल्लीतच आहे, इथं जवळच घरापाशी मॉल आहे.
अगरबत्ती तर चला आलोत मैत्रिणींनो फायनली घरी. किती वाजलेत माहीत नाही आहे, 8:45 झाले. हे पहा सामान, आता जेवायचं सामान काही काढणार नाही, असंच ठेवणार आहे. बघते मी त्याच्याला. तर चला, कसा वाटला आमचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. हे आणले आपल्या देवासाठी तेल, 1 लिटरची बॉटल आहे, खूप मस्त आहे. चला मैत्रिणींनो, या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आवडला तर लाईक जरूर करा.